नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। पुढील काही तास महत्त्वाचे असणार आहेत। हवामान खात्याकडून बातमी आलेली आहे, तर काय आहे संपूर्ण बातमी पाहण्याकरता आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे, तर काही भागात अद्याप पावसाने दडी मारली आहे। अशातही आजही अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। हवामान विभागाकडून अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबई आणि पुण्यामध्ये आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही येलो अलर्ट देण्यात आला आहे। आजपासून मुंबई, ठाणे, पुणे, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। कोकणातील काही जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। त्यामुळे हवामान विभागाने काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय। तर मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे। मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्यात वेळेआधीच मान्सून दाखल झाला होता। सुरुवातीच्या आठवड्यात जोरदार पावसाने हजेरी लावली, मात्र त्यानंतर मान्सूनची चाल अचानक संथ झाली। परिणामी अनेक भागात पावसाची